तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मीनारायण चिवडा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि हा अजिबात तेलकट न होणारा चिवडा आज कसा करायचा आहे आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे काही ड्रायफ्रूट्स, शेंगदाणे, फुटाणे, तुम्ही हवं असल्यास खोबरंही टाकू शकता. चिवडा मसाला तयार करण्यासाठी काही मसाले आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. आणि भाजके पोहे, मी हे 400 ग्राम भाजके पोहे घेतलेले आहेत. मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे चिवड्यासाठी लागणारा. त्यासाठी 2 चमचे धणे, अर्धा चमचा जिरं, सोप देखील आपल्याला हवी आहे. अर्धा चमचा सोप मी यामध्ये घातलेली आहे. पाव चमचा हिंग मी यामध्ये घातलेला आहे. हळद आपल्याला अर्धा चमचाच हवी आहे. कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आपल्याला हवं आहे, ते तुम्ही 2 चमचे घालू शकता कारण ते तिखट नसतं. त्यानंतर आपण आमचूर पावडर घेतली आहे आणि काळं मीठ, हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि हा अगदी बाजारमध्ये मिळतो तसा चिवडा मसाला आपला तयार होतो. हा चिवडा मसाला तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा कराल त्यावेळेला देखील वापरू शकता. आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. 3 पळ्या तेल मी घेतलं आहे. यामध्ये मिरचीचे उभे काप मी यामध्ये टाकलेले आहेत आणि छान फ्राय करून घेतलेले आहेत. याला तळताना थोडंसं चिमूटभर मीठ घाला म्हणजे मिरचीचा ठसका उडणार नाही. मिरची छान खरपूस तळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. म्हणजे जो मिरचीचा तिखटपणा आहे तो थोडासा शेंगदाण्यामध्ये देखील उतरतो आणि चिवड्याला छान चव येते. म्हणून आपण शेंगदाणे सगळ्यात आधी मिरची आणि नंतर शेंगदाणे, बाकीचे जिन्नस आपण नंतर तळणार आहोत. त्यानंतर एक एक करून आपल्याला सगळे साहित्य तळून घ्यायचे आहेत. फुटाणे मात्र 2 ते 3 सेकंदातच होतात. ते जास्त जर परतल्या गेले किंवा तळल्या गेले तर ते कडक होऊ शकतात. म्हणून अगदी 2 ते 3 सेकंदात त्याला हलवून लगेच काढून घ्या. किसमिस देखील आपल्याला टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायची आहे. सगळे जिन्नस तळून आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे आणि नंतर आपल्याला हे सगळे चिवड्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे अशा प्रकारे सगळे जिन्नस मी तळून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये परत 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. यामध्ये मोठे पोहे खायचे 2 चमचे आपल्याला चिवडा मसाला जो आपण तयार करून घेतलेला आहे तो हवा आहे, तो यामध्ये घातलेला आहे. आणि त्यातच थोडंसं तीळ मी घातलेले आहेत. तीळ म्हणजे अर्धा चमचा सफेद तीळ मी यामध्ये घातलेले आहेत. हा सगळा मसाला मी पोह्यांवर ओतून छान त्याला परतून घेतलेला आहे. नंतर तळलेलं सगळं गोष्टी आपण यामध्ये घालणार आहोत. चवीपुरतं मीठ आणि साखर मात्र आवर्जून घाला म्हणजे मार्केटसारखी चव याला येते. साखर देखील आपल्याला 1.5 चमचा हवी आहे. हाताच्या साह्याने सगळं एकत्र करून डब्यामध्ये भरून ठेवा आणि दिवाळीत एन्जॉय करा.